हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यात अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार। मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं आज उद्घाटन। 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। आयोगाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर निर्णय होण्याची शक्यता। डोंबिवलीमध्ये भाजपच्या अनेक जाहिरातींना काळं फासलं। विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। भास्कर जाधवांची आज चिपळूणमध्ये सभा। आजच्या चिपळूणमधल्या सभेत एकत्र येऊया, मनातलं बोलूया, भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना आवाहन। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानं खळबळ। 3 वर्षांचा काळ असतानाच अचानक राजीनामा। आयोगात आता 3 ऐवजी केवळ एकच मुख्य निवडणूक आयुक्त। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा। मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर। बारामतीत नणंद विरुद्ध भावजे सामना रंगणार। सुप्रिया सुळेंना बारामतीतनं उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात। मला संधी दिल्याबद्दल थोपटेंचे आभार। पुण्यातल्या सभेतनं सुळेंनी थोपटेंचे आभार मानले, तर सुप्रिया सुळेंसाठी काम करणार। संग्राम थोपटेंकडून भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं अमोल कीर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीचा तिढा सुटता सुटेना। जागा वाटपाबाबत उद्या दिल्लीत पुन्हा बैठक, तर जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती। पुण्याच्या जास्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न, याचा अर्थ पुण्यात निवडणूक लढवणार असा होत नाही, मीडियाला सांगतो, फडणवीसांचं विधान। लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। उद्धव ठाकरे आज गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीच्या दौऱ्यावर। उद्धव ठाकरे शाखांना भेटी देणार। हिंगोलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण। धुळ्यामध्ये भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ। आवक कमी झाल्यानं दर वाढले। 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणाऱ्या भाजीपाल्याची 50 ते 60 रुपये किलोनं विक्री। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन। मुंबईमध्ये उद्यापासून रस्त्यावर थुंकल्यास दंड भरावा लागणार। मुंबई महापालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात। मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे दरम्यान आज मेगा ब्लॉक। लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटणाऱ्या गाड्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवल्या। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।